विठी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची वैष्णवाचा माल खरा तुरतुरा वस्तुसी भस्मदंड न लगे काठी तीर्था आटी भ्रमण वैष्णवांचा माल खरा तुरतुरा वस्तुसी तुका म्हणे आड काठी तुका म्हणे आड काठी नये भेटी देवाचे वैष्णवाचा माल खरा तुरतुरा वस्तुसी विठ्ठल विठ्ठल योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं तडिद्वाससंनीलमेघावभासं रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं वरं त्विष्टिकायां समन्यस्तपादं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरणा संताचिया हरे चरणा संताचिया हरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका श्री ज्ञानेश्वर भगवान विष्णु निवृत्तिर्भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पाया मस्तक माझा पायावरी माझा पाया वार करे संताच्या या वार करे संताच्या या वार करे संताच्या मस्तक माझा पायावरिया वार करी संताच्या वार करी संताच्या या वार करी संताच्या माझा पाया वरिया वार करी संताचा वार करी संताचा वार करी संता या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे
ते नमस्कारोनी आता मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुताची वैष्णवाचा माल खरा तुरतुरा वस्तुसी प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त जगद्वंदनीय जगद्गुरू श्रीमंत श्री तुकोबाराया यांचा चार चरणाचा नामाची महिमा सांगणारा सर्वांच्या परिचयाचा उत्कृष्ट असा अभंग आहे. विठ्ठला चला, भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या पावन कृपेने माऊली महावैष्णव श्री संत ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरू श्रीमंत श्री तुकोबाराया श्री सद्गुरू नथुराम बाबा आदी करून सकल साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने आमचे हरिभक्तीपरायण आदरणीय श्री प्रकाश महाराज येडूतकर यांच्या कौडगावकर यांच्या मार्गदर्शनाने यांच्या आधिपत्याखाली हरिभक्तीपरायण आदरणीय गुरुवर्य श्री दिगंबरजी महाराज पुटे बाबा, हरिभक्तीपरायण आदरणीय गुरुवर्य श्री बंडूदेव महाराज, हरिभक्तीपरायण श्री गुरुवर्य दादाराव महाराज, हरिभक्तीपरायण श्री नारायण महाराज, विलास महाराज आदी करून सर्व मंडळी, शामराव बापू, आमचे हरिभक्तीपरायण प्रसाद महाराज, प्रभाकर महाराज आदी करून सर्व या महाराज मंडळींच्या सहकार्यातून आदरणीय आमचे तुकाराम महाराज, आमचे हरिभक्तीपरायण आदरणीय रामकृष्ण महाराज आदी करून सर्व मंडळी यांच्या सहकार्यातून यांच्या उपस्थितीने श्री क्षेत्र पंढरपूर येथे अधिक मासाच्या निमित्ताने कार्यक्रम अखंड हरिनाम सप्ताह आणि गाथा पारायण सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. त्या कार्यक्रमाचा आजचा हा पहिला दिवस आहे. आता हे क्षेत्र पंढरपूर आहे. आपण खरोखर भाग्यवान आहात की या अधिक मासाच्या पावन पर्व काळामध्ये आपल्याला पंढरपूरसारख्या क्षेत्रामध्ये यायला मिळालं आणि इथे राहण्याचं देखील सौभाग्य प्राप्त झालं. नुसतं राहण्याचं सौभाग्य नव्हे तर इथे राहून आपल्याला भगवंताची सेवा करण्याचं सौभाग्य प्राप्त झालं. त्यामध्ये आपण आता गाथा पारायण करत आहोत, दिवसभर नामस्मरण करणार आहोत, चंद्रभागा मातेचं स्नान करणार आहोत, तिचं दर्शन करणार आहोत, भगवंताचं दर्शन होणार आहे, पंढरपूरची प्रदक्षिणा होणार आहे. फार मोठी तपश्चर्या आपल्याकडून या अधिक मासामध्ये घडणार आहे. हा अधिक मास जो आहे तो केवळ भगवंताची सेवा करण्याकरताच देवाने उत्पन्न केलेला आहे. या अधिक मासामध्ये याला पुरुषोत्तम मास असं म्हणतात. तर यामध्ये कुठलंही सांसारिक कर्म करता येत नाही. त्याचा मुहूर्तही या महिन्यामध्ये नसतो. म्हणून भगवंताने हा 13वा महिना केवळ भगवत भजनाकरता आणि तयार केलेला म्हटलं असं तरी चालेल. काही माणसं म्हणतात महाराज आम्हाला 12 महिने वेळ नाही. मग जे म्हणतात 12 महिने वेळ नाही, भगवंताने त्याच्याकरता 13वा महिना काढला. कमीत कमी या 13व्या महिन्यात तरी भजन कर. म्हणून हा महिना केवळ भजनाकरताच आहे. याचा उपयोग देवाकरताच केला पाहिजे. देवाने हा दिलेला एक विशेष लाभ आहे. त्यामुळे आपण सर्वजण भाग्यवान आहात की आपण हा वेळ भगवत भजनाकरता या ठिकाणी दिलेला आहे. प्रकाश महाराजांच्या मनात आलं की हा सप्ताह करायचा आहे. खरं तर देवाचीच प्रेरणा होत असते. देव कुणाच्या तरी मनामध्ये प्रेरणा करतो आणि त्यांच्या माध्यमातून हे काम करून घेत असतो. हे सर्वांचं समष्टी प्रारब्ध आहे. आपण इतरत्र न जाता
पंढरपूर या क्षेत्रामध्ये आलो, कारण पंढरपूर हे क्षेत्र या कलियुगामध्ये सर्वोत्तम आहे. त्या पंढरपूरबद्दल बोलत असताना महाराज सांगतात, सर्वोत्तम तीर्थ क्षेत्र आणि देव, सर्वोत्तम तीर्थक्षेत्राने देव, सर्वोत्तम तीर्थक्षेत्र आणि देव, सर्वोत्तम तीर्थक्षेत्राने देव, शास्त्राने हा भाव निवडिला, शास्त्रांनी हा भाव निवडिला, शास्त्रांनी हा भाव निवडिला. तीर्थक्षेत्र आणि देव हे सर्वोत्तम आहेत. सर्वामध्ये उत्तम तीर्थ आहे. हे तीर्थ सर्व तीर्थामध्ये उत्तम का आहे, तर अन्य तीर्थामध्ये तुम्हाला स्नान करावं लागतं, जाऊन बुडावं लागतं. परी तेथे आहे बुडणे एक ना. गंगा मोक्ष देते, मोक्ष देऊनी उदार काशी होय किर, परी वेचणे लागे शरीर तिये गावी. तिथं राहावं लागतं काशीमध्ये, गंगेमध्ये बुडावं लागतं, हिमालयामध्ये फिरावं लागतं, तेव्हा दोषाची निवृत्ती होते. परंतु या पंढरपूर क्षेत्राचं तीर्थ जे आहे चंद्रभागा तीर्थ, हे सर्वोत्तम याकरता आहे की या तीर्थाचं नुसतं दर्शन घेतलं तरी सर्व तीर्थ घडतात असं फळ आहे. अवघीच तीर्थे घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया. इथं करायचं काय नाही बघा, नुसतं डोळे असलं का काम झालं. नुसते डोळे पाहिजे माणसाला, फक्त बघायचं. तीर्थाला देखील फक्त बघायचं. चंद्रभागा तुम्हाला तर असं भाग्य मिळालं, बाहेर गेलं की चंद्रभागाचं आहे, उठलं की दर्शन चंद्रभागेचं आहे. नाही तर काही काही सप्ते पार कुठं कुठं आहेत 5-5 किलोमीटर. ते लोक एकदा आले आणि आंघोळ झाली की परत येत नाहीत आंघोळीला. पण तुम्हाला जवळच आणि चंद्रभागा आहे म्हणून सर्व तीर्थ रोज घडतात. पंढरी क्षेत्राचा देखील असाच महिमा आहे. नुसतं पाहिली पंढरी सर्व पाप नाहीसे होतात. अवघीच पापे गेली दिगंतरा, वैकुंठ पंढरी देखलिया. देखलिया हा शब्द महत्त्वाचा आहे. पाहिलिया पाहता क्षणीच. इथं पुंडलिकरायाचं देखील तसंच आहे. दर्शन घ्यायची गरज नाही, नुसतं बघायचं आहे पुंडलिकरायाला. नुसतं बघितलं की जगातल्या सर्व संतांचं दर्शन घेतल्याचं पुण्य त्या ठिकाणी प्राप्त होतं. अवघिया संता एक वेळा भेटी, पुंडलिका दृष्टी देखलिया. दृष्टीने पाहिल्याबरोबर. इतकंच नाही, पांडुरंगाचं देखील नुसतं दूरदर्शन जरी केलं, मुखदर्शन जरी केलं तरी तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया. बरं का, नाही पांडुरंगाच्या मंदिरापर्यंत जाता आलं तरी तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस, तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस, म्हणे मोक्ष देखिल्या कळस, तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस. तात्काळ हा नाश अहंकाराचा, तात्काळ हा नाश अहंकाराचा, तात्काळ हा नाश अहंकाराचा, तात्काळ हा नाश अहंकाराचा. तुका म्हणे मोक्ष देखील कळस, तुका म्हणे मोक्ष देखील कळस, तुका म्हणे मोक्ष देखील कळस. तुका म्हणे मोक्ष देखील कळस. तात्काळ हा नाश अहंकाराचा, तात्काळ हा नाश अहंकाराचा, तात्काळ हा नाश अहंकाराचा, तात्काळ हा नाश. अहंकाराचा. अशी महिमा या तीर्थक्षेत्राची आहे. म्हणून हे सर्वोत्तम तीर्थक्षेत्र आणि देव सर्वामध्ये उत्तम आहे. या तीर्थाची, या क्षेत्राची बरोबरी कोणतंच क्षेत्र करू शकत नाही. कोणत्याच क्षेत्राची उपमा या क्षेत्राला देता येत नाही.
पंढरीचा महिमा देता नीक उपमा, ऐसा ठाव नाही कोठे देव उभा उभी भेटे. असा कुठं ठावच नाही आहे, ठिकाणच कुठं नाही आहे. असं हे पंढरी क्षेत्र आहे महाराज. प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी आट आहे, उणीव आहे, परंतु इथे कुठलीच उणीव नाही. जे पाप कुठल्याच क्षेत्रामध्ये नष्ट होऊ शकत नाही, ते पाप देखील या पंढरी क्षेत्रामध्ये नष्ट होतं. असे काही पाप असतात, तुम्ही कुठेही जा नाही नाश होत ते. परंतु असे पाप महाराज म्हणतात, जया दोषा परिहार नाही नाही धुंडिता शास्त्र, ते हरती अपार पंढरपूर देखलिया. असे पाप नुसतं पंढरपूरचं दर्शन घेतलं तरी निवृत्त होतात, अशी ही पंढरीची महिमा आहे. म्हणून अशा पवित्र अशा ठिकाणी भूवैकुंठ पंढरपूर आहे. वैकुंठा जावया तपाचे सायास, करणेला गेनास जीवा बहु बर का, तया पुंडलिके केला उपकार, फेडावया भार पृथ्वीचा. त्या पुंडलिक रायाने प्रत्यक्ष वैकुंठच भूमीवर आणलेला आहे. आपण प्रत्यक्ष वैकुंठामध्ये आहोत. त्याचबरोबर आपण अशा पवित्र ठिकाणी आहोत जिथे या बाजूला रुक्मिणी मातेचं स्थान आहे आणि या बाजूला पांडुरंगाचं स्थान आहे. आपण दोघांच्या मध्ये आहोत. त्यामुळे आणखी पावन ठिकाणी पद्मतीर्थी विठ्ठल है ना रूप, अशा या पवित्र बिंदू माधव तीर्थ, पद्मतीर्थ याच क्षेत्रामध्ये सर्व तीर्थ आहेत. पंढरपूरचं वर्णन फार सूक्ष्मतेने आहे. स्कंद पुराणामध्ये, पद्मपुराणामध्ये या पंढरपूरचं फार महात्म्य सांगितलेलं आहे. म्हणून आपण जेवढं संवेदना घेऊन आपण या ठिकाणी वास्तव्य करू, तेवढं त्याचं फळ आपल्याला जास्त मिळणार आहे. असं हे क्षेत्र आहे. म्हणून या क्षेत्रामध्ये आपण आलेलो आहोत. पावलो पंढरी वैकुंठ भुवन. आता या ठिकाणी आपण आल्यामुळे आपली पुण्याही समजायची. आपण त्याचबरोबर इथं येऊन आपण साधू संतांच्या सोबतीला आलेलो आहोत. नुसतं आपण आलो असतो एकटेच तर आपल्याकडून भजन झालं नसतं. परंतु सर्व मोठे मोठे आपल्या परिसरातील साधू लोक एकत्र या पंढरपूर क्षेत्रामध्ये आले. गावाला भेटतील, गावाला येतील, परंतु ते गावातला परमार्थ वेगळा असतो. इथे आपल्यासोबत ते राहणार आहेत, हे एक परम भाग्य आहे. कारण तीर्थयात्रा संतासोबतच केली पाहिजे. तीर्थयात्रे सुखे जाऊ, वाचे विठ्ठल नाम घेऊ, संता संगे सेऊ, वासुदेव धनीवरी. म्हणून ही सर्व संत मंडळी आपल्यासोबत आहेत. म्हणून आपण जितका आपण लाभ घेऊ तितका कमीच आहे. असं लाभ घेण्याची संधी आपल्याला प्राप्त झालेली आहे. शुद्ध परमार्थ करण्याकरता आपण इथं आलेलो आहोत. आता बरेच लोक असे असतील ज्यांच्या घरी AC आहेत. कूलर तर आजकाल प्रत्येकाच्या घरी आहे बरं का. सर्व व्यवस्था आजकाल सर्वांच्या घरी व्यवस्था आहेत. परंतु असे व्यवस्था सोडून, असं सुख सोडून आपण या ठिकाणी आलात. याला तप म्हणतात. तपणं किती तप आहे बरं का. म्हणून या अधिक मासामध्ये तप करायचं असतं. जितका त्रास होईल तितकं चांगलं आहे सर्वच गोष्टीचा. तसा त्रास काही होणार नाही. जय्यत तयारी केलेली आहे. आता पहिल्या दिवशीच रसाची पंगत झाली म्हणतात. आता पहिला दिवसच असा, तर पुढं काय काय होईल काही सांगता येत नाही. त्यामुळे तशी जय्यत तयारी आहे, तशी काही कमी पडणार नाही. जितका आपण नाम घ्याल, जितका आपण देवाची सेवा कराल, तितका आपल्याला सुख मिळेल, यात काही संशय नाही. विठ्ठल 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 आजचा पहिला दिवस आहे. पहिला दिवस म्हटला की मग कीर्तनकाराची जबाबदारी असते मंगलाचरण करायचं. आता मी एक अभंग निवडलाच होता की मंगलाचरण देवाच्या स्वरूपाचं वर्णन करणारा. परंतु आमच्या संस्थेतली काही विद्यार्थी मंडळी त्यांच्या परीक्षेला अभंगाला हा बरं का. त्याच्यामुळे ते म्हटले बाबा आता हा घ्या. आता किती चिंतन होणार आहे येता येता. ठीक आहे म्हटलं हा घेऊया. म्हणून हा अभंग निवडला. अभंग आहे नामाची महिमा सांगणारा, नामाचं महत्त्व सांगणारा. महिमा, महत्त्व भावान महिमा.
कुठल्याही वस्तूची जोपर्यंत तुम्हाला महिमा कळत नाही तोपर्यंत तिचा लाभही घेता येत नाही. महिमा माहीत नसेल तर लाभ होत नाही. वस्तू प्राप्त आहे तुम्हाला, परंतु त्या वस्तूची महिमा माहीत नाही तर ती वस्तू असून उपयोग नाही. अशा अनेक उदाहरणं आहेत. माऊलींनी तर ज्ञानेश्वरीमध्ये असे उदाहरणं दिलेले आहेत. एका ठिकाणी अर्जुनाने प्रश्न केला की देवा, तुम्ही सांगितलं की राजविद्या राजगुह्यम पवित्रमिदम उत्तमम प्रत्यक्षावगमं धर्म्यम सुसुखम कर्तुमव्ययम, असं हे सुखाचं साधन असणारं ज्ञान आहे. सुलभ आहे, सोपं आहे, जवळ आहे. आणि एवढं सोपं असताना, एवढं लाभकारक असताना लोक का घेत नाहीत? तर मग देवाने त्याचं उत्तर देत असताना सांगितलं, जरी हे सोपं असलं, सर्वांच्या जवळ असलं, तरी पण लोक का घेत नाहीत? तर याचं उत्तर आहे की त्याची महिमा लोकांना माहीत नाही. त्यावर दृष्टांत देत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी 2-3 दृष्टांत दिलेले आहेत. अश्रद्धधाना पुरुषा. तर यामध्ये बोलत असताना माऊली म्हणतात, पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेचिया पदराड, परिते आभेरोणी गोचिडा शुद्ध कायने गदी. गाईच्या कासेमध्ये दूध आहे आणि त्याच कासेवर एक गोचिड बसलेला आहे, परंतु तो गोचिड पवित्र आणि गोड असणारं दूध पित नाही, त्याला आवडत नाही असं नाही. उलट कडूपेक्षा गोड चांगलं, अशुद्धापेक्षा पवित्र चांगलं. म्हणून माऊलींनी 2 शब्द वापरले. दुधाकरता 2 शब्द वापरले विशेषण, रक्ताकरता 2 शब्द वापरले. गोचिड रक्त पितो, दूध पित नाही. दूध पवित्र आणि गोड आहे आणि अशुद्ध म्हणजे रक्त हे अशुद्ध आहे आणि कडू आहे. तरी गोचिड का पितो ते? तर याचं कारण हे आहे की त्याला दुधाची महिमा माहीत नाही. दुधाची महिमा जर त्याला माहीत असती तर त्याने ते रक्त पिलं नसतं. परिते अशुद्ध कारण सेविती, असं माऊली म्हणतात. कमलकंदा आणि दरदुडी नांदनुक एकेची घरी, परी परागुसेवी जे भ्रमरी जवळीला चिखलूची उरे. हा दृष्टांत देखील माऊली सांगतात. एकाच डबक्यामध्ये कमळ आहे आणि त्याच डबक्यामध्ये म्हणजेच डोहामध्ये बेंडूकही राहतो, परंतु बेंडूक चिखल खातो परंतु कमळाचा मकरंद खात नाही. त्याला खाता येत नाही असं नाही, त्याला आवडत नाही असंही नाही, त्याला काहीतरी खायला पाहिजेच. चिखलापेक्षा मकरंद चांगला, परंतु तो बेंडूक असणारा चिखल खातो. का? तर त्याला माहीत नाही. परी परागु सेवीचे भ्रमरू, त्या कमलातला पराग भ्रमर नेऊन जातात, परंतु येरा चिखलोची उरे, बेंडूक चिखल खातो. का? तर त्याला महिमा माहीत नाही. 2-3 दृष्टांत आहेत. ना तरी निदैवाच्या परिवरी, लोह्या रुतल्या हाती सहस्त्रवरी, तेथ बैसोनी उपवासू करी का दरिद्रीजिये. सांगतात, एका घरामध्ये त्याच्या पूर्वजांनी सोन्याचे हांडे पुरून ठेवलेले होते, पण काळानुरूप ते लोक सांगायचं विसरून गेले पुढच्या पिढीला. आणि मग तसेच त्या घरामध्ये आणि गरिबी आली. काही दिवसानंतर एवढी गरिबी आली की त्या घरातल्या माणसांना एक वेळचं भोजन देखील मिळत नव्हतं. आता खरं तर त्या घरातले माणसं तिथे उपवासी झोपतात, त्याच घरामध्ये, ज्या घरामध्ये सोन्याचे हांडे पुरलेले आहेत. सोन्याच्या हांड्यावर बसून उपवासी राहणं हे चांगलं आहे का? परंतु माऊली म्हणतात, काय करता? निदैवाच्या परिवरी. निदैवी माणसं आहेत, त्यांचं दैव चांगलं नाही. तेथ बैसोनी उपवासू करी का दरिद्रीजिये. बरं का? हे 3 दृष्टांत. आणखी 2 दृष्टांत माऊली पुढे देतात. बहु मृगजळ देखोनी डोळा, थुंकी जे अमृताचा गिळिता गळाळा, तोडीला परिसू बांधिला गळा, शुक्तिका लाभे. एकाला खूप तहान लागली, परंतु त्याला एकाने सांगितलं, बाबा माझ्याकडे पाणी तर नाही, परंतु घोटभर अमृत आहे. त्याला अमृत म्हणजे काय माहीतच नव्हतं, त्याला अमृताची महिमा माहीत नव्हती. घोटभर अमृत आहे म्हटलं, दे बाबा काय त्रास असेल तर. त्यांनी त्याला दिलं, त्याने आपल्या मुखामध्ये टाकलं, तो गिळणार तेवढ्यात त्याला मृगजळाची नदी दिसली.
त्याला वाटलं एवढी मोठी मृगजळाची नदी वाहते पाण्याची. आता मृगजळ म्हणजे त्याला पाणीच दिसलं ते. म्हणून माऊली म्हणतात ते जास्त मृगजळ दिसलं म्हणून त्याला वाटलं एक घोटभर अमृत पिण्यापेक्षा एवढी नदी वाहते, मग तिथे जाऊन आपण पाणी पिऊ, स्नान करू, कपडे धुवू, काय करायचं तिथे करू. आणि म्हणून गिळीता थुंकी जे म्हणजे गिळला होता, तोंडात घेतलं होतं. थुंकी जे अमृताचा गिळीता गळाळा, बहुमृगजळ देखुनी डोळा. बघा का जर थुकला, जर त्याने महाराज अमृत पिलं असतं तर त्याने आयुष्यभर जरी पाणी नसतं पिलं तरी तो मेला नसता. परंतु त्याला अमृताची महिमा माहीत नाही म्हणून असणारं त्याने त्या अमृताचा त्याग केला. आणि पाचवा माऊली दृष्टांत देतात. माऊली म्हणतात तोडीला परिसू बांधिला गळा शुक्तिका लाभे. परिस, एकाला परिस सापडला परंतु तो दगड चमकणारा त्याला दिसला, त्याला त्या परिसाची महिमा माहीत नव्हती. त्याने काय केलं, तो परिस चमकतो म्हणून त्याला एक भोकाड पाडलं आणि तो गळ्यामध्ये बांधला. शेळीच्या गळ्यात बांधला म्हणा आणि स्वतःच्या गळ्यात बांधला म्हणा, त्यांनी गळ्यामध्ये बांधला. आता वास्तविक पाहता त्या तो परिसाचा महिमा काय तर धातू परिसे केले आपुल्या महिमाने, धातू परिसे केले सोने. कुठलाही धातू तो सोन्याचा करू शकतो परंतु त्यांनी तो गळ्यात बांधला शेळीच्या. ज्याला त्याची महिमा माहीत होती त्यांनी बघितलं की या शेळीच्या गळ्यामध्ये जो दगड दिसतो तो सामान्य नाही आहे, तो परिस आहे. त्याला विचारलं का रे बाबा या शेळीच्या गळ्यामध्ये हा दगड का बांधला असतो. तो म्हटला चमकतो म्हणून बांधला, बस एवढंच कारण आहे. तो म्हटला मग असंच जर कारण असेल तर याच्यापेक्षाही चमकणारा दगड मी तुला आणून देतो, मला हा देतोस का. म्हटला काही अडचण नाही. मग त्यांनी काय केलं, वाळवंटात गेला आणि एक शिंपलं आणलं. शिंपी माहिती आहे ना, चमचम चमचम चांदीसारखी चमकू लागली, ती शिंपी आणली आणि त्याला दिली. म्हटलं हे बघा हे कसं चमकतं. म्हटलं भारी चमकतं. माऊली सांगतात मग त्याने काय केलं, तोडीला परिसू बांधिला गळा शुक्तिका लाभे. शुक्तिका म्हणजे शिंपलं, शिंपल्याच्या लाभाने त्यांनी तो तोडून टाकला. ह्या 5 गोष्टीमधून काय लक्षात आलं आपल्याला की गोष्ट जरी प्राप्त असली परंतु तिचा महिमा माहीत नसेल तर तिचा काही उपयोग होत नाही. विठ्ठल तसं भगवंताचं नाम आपण घेतो, उठता बसता बरेच माणसं घेतातही, परंतु त्या नामाचं फळ आपल्याला पुरेपूर तेव्हा प्राप्त होईल जेव्हा त्या नामावर आपला दृढ विश्वास असेल, नवे त्या नामाचा महिमा आपल्याला माहीत असेल, त्या नामाचं फळ आपल्याला माहीत असेल तर त्या नामाचा आणि त्या ठिकाणी लाभ घेता येतो. म्हटले महाराज काय आहे त्या नामाचा महिमा, तर त्या नामाचा महिमा महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. मुखी नाम हाती मोक्ष, 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 मुखी नाम हाती मुखी नाम हाती मोक्ष आईशी साक्ष बहुतांची, मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची, ऐशी साक्ष, ऐशी साक्ष, ऐशी साक्ष बहुताची, वैष्णवाचा माल खरा, वैष्णवाचा माल खरा, मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष साक्ष बहुता,
भूतांची ऐशी साक्ष ऐशी साक्ष ऐशी साक्ष भूतांची वैष्णवाचा मान खरा वैष्णवाचा मान खरा मुखी नाम हाती मोक्ष मुखी नाम हाती मोक्ष मुखी नाम हाती मोक्ष मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची ऐशी साक्ष बहुतांची वैष्णवाचा मान खरा वैष्णवाचा मान खरा मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची. जगद्गुरु तुकाराम महाराज नामाची महिमा प्रतिपादन करतात. नामाची महिमा फार विशेष आहे बरं का. मुखामध्ये नाम आणि हातामध्ये मोक्ष. आता सामान्यदृष्ट्या बघितलं आपण तर काही माणसं म्हणतील महाराज नामाचा महिमा तुम्ही सांगितलेला आहे की हातामध्ये मोक्ष मिळणार आहे, परंतु इथे आम्हाला मोक्ष पाहिजेच नाही ना. कुणालाच मोक्षाची गरज नाही. मोक्ष वाचून काय आमचं आडलं नाही. मोक्ष मोक्ष कुठेही आम्ही कुणालाही मोक्ष मागितला नाही. कोणी मोक्ष मागत नाही. बरं, हा तुमचा मोक्ष कुठल्या दुकानावर चालत नाही, बँकेत चालत नाही. मोक्ष आम्हाला करायचा आहे काय, त्याची काय गरज आहे आम्हाला. मोक्षाची इच्छा कुणालाच नाही, म्हणून तुमच्या नामाची गरज नाही आम्हाला. तर याचा महाराज म्हटले असं नाही. इच्छा असणं वेगळं आणि गरज असणं वेगळं म्हटले. का हो, मोक्षाची इच्छा नाही म्हणजे काय गरज नाही का? असं नाही. जरी मोक्षाची इच्छा नसली तरी मोक्षाची गरज मात्र सर्वांनाच आहे. एखादा बिमार मनुष्य असतो, औषध फार कडू असतं, त्याला औषध पिण्याची इच्छा असते का? नसते. परंतु गरज असते की नाही? गरज असते. जेवणाची गरज असते का इच्छा असते? हां, अहो गरज असते, जेवावं लागतं है ना. जरी झाला संन्यासी तरी माध्यान्हासी तोंडवासी. संन्यासी असला तरी त्याला जेवावंच लागतं. जेवणाची गरज आहे माणसाला. निर्वाहा पुरते अन्न आच्छादन. बरं, जेवण झाल्यावर तंबाखू खायची गरज आहे का इच्छा आहे? गरज नाही का? तंबाखूची गरज नाही, परंतु इच्छा आहे. सकाळी उठल्यावर चहा पिण्याची गरज आहे का इच्छा आहे? गरज नाही ना. गरज, इच्छा आणि गरज याचा काही संबंध नसतो. अशा क्वचित काही गोष्टी असतात बरं का, ज्यांची गरजही असते आणि ज्यांची इच्छा असते. भाग्यवान आहेत ते लोक ज्यांना ज्याची गरजही आहे आणि त्याची इच्छाही आहे. विठ्ठल 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 भजन करण्याची, पारायण करण्याची गरज आहे, नामस्मरण करण्याची गरज आहे. परंतु असे लोक कमी आहेत की ज्यांना इच्छा असते. क्वचित असतात. भगवंतांनी सांगितलं की मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन माम व्यक्ती तत्वतः. बरं का, इच्छा असणारे माणसं कमी आहेत. गरज आणि इच्छा यामध्ये फार अंतर आहे. म्हणून मोक्षाची सर्वांना गरज आहे. कशी गरज आहे? काय मोक्ष? मोक्ष म्हणजे काय? तर मोक्ष आपल्या ज्या मूलभूत अपेक्षा आहेत त्याचंच नाव आहे मोक्ष.
जीवाच्या मूलभूत अपेक्षा काय आहेत, जीव कशाकरता प्रयत्न करतो, जीवाला काय हवं आहे, तर प्रत्येक जीवाला सुखी व्हायचं आहे. त्याची मूलभूत गरज आहे, याकरता तो प्रयत्न करतो. जे काही करतो मनुष्य ते सुखी होण्याकरता करतो. त्याला ते सुख हवं आहे आणि ते सुख त्याला असं हवं आहे की ते सुख कधी न संपावं, सारखं ते सुख सतत राहावं, त्याचा कधी नाश होऊ नये, असं अविनाशी सुख त्याला हवं आहे. आणि त्याला दुःखाची निवृत्ती हवी आहे. दुःख देखील नष्ट व्हावं, इतकं नष्ट व्हावं की ते आत्यंतिक नष्ट व्हावं, त्याचा आत्यंतिक नाश व्हावा, अशी प्रत्येकाला इच्छा आहे. लक्षात, सुख आपल्याला व्हावं, महासुख व्हावं, मोठं सुख प्राप्त व्हावं, ते कधी सुख संपू नये आणि दुःखाचा नाश व्हावा, परत ते दुःख कधी आपल्या जीवनामध्ये येऊ नये. ह्या दोन ज्या गोष्टी आहेत ह्या प्रत्येक जीवाला आणि पाहिजेत, गरज आहे, याकरता जीव प्रयत्न करतो. आता बघा, आता जर आपण विचार केला तर हे लक्षात येईल की जीवाला नुसती मोक्षाची गरज आहे असं नाही, तर मोक्षाची काय आहे, इच्छा पण आहे. प्रत्येकजण त्याला सुखाची इच्छा आहे म्हणजे मोक्षाची इच्छा आहे. विठ्ठला विठ्ठला हला विठ्ठला 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 विठ्ठला. आणि हा मोक्ष, मोक्ष म्हणजे काय, मोक्ष या शब्दाचा अर्थ आहे मुक्ती. मुक्ती म्हणजे मुक्त होणे, म्हणजे सुटणे. बरं का, एखादा मनुष्य बांधलेला असतो, त्या बांधलेल्या माणसाला सोडलं म्हणजे आपण म्हणतो त्याला मुक्त केलं आम्ही. बंधनातून त्याला मोकळं करणं म्हणजेच मुक्त करणं, त्यालाच मोक्ष असं म्हणतात. मग हा जीव कुठल्या बंधनामध्ये आहे, तर जीव हा अज्ञानाच्या बंधनामध्ये, अविद्येच्या बंधनामध्ये आहे. अविद्येच्या बंधनातून याची मुक्तता करणं, याला मोकळं करणं, त्यालाच मोक्ष असं म्हणतात. आणि एकदा का जीव अविद्येच्या बंधनातून मोकळा झाला की मग तो आपल्या स्वस्वरूपाला प्राप्त होतो, म्हणजेच तो सर्व व्यापक होतो, सद्रूप होतो, चिद्रूप होतो आणि आनंदरूप होतो. विठ्ठला 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 विठ्ठला. आता जीवाला हे जे बंधन प्राप्त झालेलं आहे, हे बंधन कशाने प्राप्त झालेलं आहे, हे बंधन जे त्याला प्राप्त झालेलं आहे ते त्याच्या अज्ञानामुळे प्राप्त झालेलं आहे. वास्तविक तो मुक्तच आहे, परंतु स्वतःच्या अज्ञानाने, अविद्येने स्वतःला बांधलेला समजतो. कसेप्रमाणे, माकडाप्रमाणे. माकड माहिती आहे तुम्हाला, माकड पकडणारे लोक काय करतात, एक घागर घेतात, घागर, आणि त्या घागरीमध्ये टाकतात फुटाणे आणि ती घागर एखाद्या झाडाखाली ठेवतात. आता ती घागर त्या झाडाखाली ठेवली की माकडं येतात, त्याला फुटाणे फार आवडतात. मग ते माकड काय करतं, त्या घागरीमध्ये हात घालतं असा आणि आपली मूठ भरतं अशी फुटाण्याने. त्या घागरीचं तोंड छोटंसं असतं, त्याचा माकडाचा हात जाईल तेवढंच तोंड असतं ते. आता ते जेव्हा ते माकड त्या घागरीमध्ये हात घालतं, आपली मूठ भरतं आणि आता ते बाहेर मूठ काढण्याकरता प्रयत्न करतं. जाताना तर हात छोटा होता, येताना मोठा झाला. आता मात्र तो त्या दरवाजातून बाहेर येईना, अडकला तो हात. परंतु त्याच्या कुठं लक्षात आहे की मी जर फुटाणे सोडले तर माझा हात बाहेर निघू शकतो, परंतु ते काही फुटाणे सोडायला तयार होत नाही. ते घागर घेऊन पळतं इकडं तिकडं, परंतु ते फुटाणे काही सोडत नाही. शेवटी माकड पकडणारा त्याच्या जवळ येतो, त्याला पकडतो, तरी त्याला समजत नाही. तो त्या ठिकाणी तो मुठीतले फुटाणे काही सोडत नाही. शेवटी त्या माकडवाल्याकडे दुसरी एक आयडिया असते. तो घागरीला एक ते दुसरं तोंड असतं, तो ते तोंड उघडतो, खालून हात घालून त्याच्या हातातले फुटाणे बाहेर काढतो आणि मग त्याचा हात बाहेर काढतो. आता बघा, वास्तविक पाहता त्याला कोणी बांधलं नव्हतं, तो स्वतःच्याच अज्ञानाने बांधला गेला होता. हे बंधन आहे. आणखी एक दृष्टांत दिला, बंधव आणि कीर मरकटकी नाही. कीर, कीर या शब्दाचा अर्थ आहे पोपट. पोपटाला पकडणारे देखील लोक असंच पकडतात.
त्याला नळी बांधतात, फिरणारी नळी असते, त्या नळीच्या जवळ काहीतरी खाद्यपदार्थ ठेवतात. तो पोपट येतो आणि त्या नळीवर बसतो. नळीवर बसल्याबरोबर त्याच्या ओझ्याने ती नळी फिरते आणि फिरल्याबरोबर तो पोपट असा उलटा लटकतो. उलटा लटकल्याबरोबर त्याला काय दिसतं? हे आकाश दिसतं. आणि त्याला वाटतं की जर आता मी हात सोडले तर इतक्या खोल आकाशामध्ये मी पडणार आणि मरणार, असं त्याला वाटतं महाराज. म्हणून किती जरी त्याला तुम्ही ओढण्याचा प्रयत्न केला, त्याचे पाय तुटतील, परंतु तो हाताचा चौडा पंजा त्या नळीतून सोडत नाही. तो पोपट धरणारा येतो, त्याला असा सरळ करतो आणि मग त्याला कळतं की आता आपण बरोबर झालो. मग त्याला तो सोडतो, परंतु तोपर्यंत तो अडकलेला असतो. या दोन्ही जे प्राणी आहेत हे त्यांच्या अज्ञानामुळे त्या ठिकाणी बंधनाला प्राप्त झाले. म्हणून बंधनाचं कारण हे अज्ञान आहे, अविद्या आहे. आणि ही अविद्या संपली, अज्ञान संपलं की जीव मुक्त झाला. विठ्ठल विठ्ठल जोपर्यंत हा जीव जीव दशेमध्ये आहे, देहामध्ये अडकलेला आहे, तोपर्यंत त्याला देहाच्या संबंधात असणारे दुःख भोगावेच लागतात. म्हणून तो दुःखी होतो. म्हणून जीव परेशानी आहे. एरवी तरी सहजे माऊली म्हणतात, सुख दुःख तैची सेविजे, देह जळी होई जे मासुळी जये. या देहरूपी जळामध्ये जोपर्यंत हा जीव मासुळी होतो तोपर्यंत त्याला सुख दुःख भोगावे लागतातच. आता ह्याला या अविद्येतून, या बंधनातून मुक्त होण्याकरता काय पाहिजे? तर शास्त्राने त्याचा एक उपाय सांगितलेला आहे, त्याचं नाव आहे ज्ञान. अज्ञानाची निवृत्ती ही ज्ञानानेच होते, कर्माने होत नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. जी गोष्ट अज्ञानाने भासत असते, आता आमच्या विचारसागरचा विषय आहे, जी गोष्ट ज्याच्या अज्ञानाने भासते ती त्याच्याच ज्ञानाने निवृत्त होते. दोरीच्या अज्ञानाने सर्प भासतो. दोरीचं ज्ञान नसतं म्हणून त्या दोरीवर सर्प दिसतो. आता तो सर्प नाहीसा करण्याकरता एकाने काय केलं? म्हटले सर्प आहे, सर्प आहे, सर्प आहे. आणि म्हणून काठ्या लाठ्या जमा केल्या आणि त्या सर्पावर मारू लागले. खरं तर तो सर्प नव्हता, ती दोरीच होती. माऊली म्हणतात, त्यांनी त्या ठिकाणी किती लाठ्या काठ्या आणल्या तरी तो सर्प नाहीसा होणार नाही. तो सर्प नाहीसा करण्याकरता एकच काम करावं लागेल त्यांना. काय? त्यांना दोरी समजली पाहिजे. दोरीची या उरगा, डांगा मिळविता पैगा, तो शिनची वाऊगा केला होय. तो शिनच आहे. त्याप्रमाणे अज्ञानाने भासलेली ही जीवदशा, असलेला देहाहंकार, तो नष्ट करण्याकरता जीवाला ज्ञानच होणं गरजेचं आहे. दुसऱ्या कर्माने त्याची निवृत्ती होणार नाही. विठ्ठल 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 बघा, विचारसागरमध्ये एक दृष्टांत आपल्या कारकुनाचा आलेला आहे. कारकून असतो ना, सुतार, तो पेन ठेवतो, पेन. तर त्याने त्या निशाने ठेवण्या आणि करण्याकरता त्यांनी पेन ठेवला होता. त्याने काय केलं? तो पेन आपल्या इथे ठेवला, कानावर ठेवला, तो विसरला. आणि आता तो पेन शोधू लागला. पेन इकडं शोध, तिकडं शोध, पूर्ण घर त्यांनी शोधलं, त्याला पेन काही सापडला नाही. का? पेन त्याच्या जवळच होता, पेन काही दूर नव्हता. अविद्येने तो पेन विसरला होता. आणि परंतु त्याचा नातू आला. नातू म्हणला, बाबा काय शोधताय?
अरे म्हटलं पेन शोधतोय माझा. म्हटलं तुमच्या कानावर तर आहे. त्यांनी फक्त हात वर नेला आणि पेन बाहेर काढला. सापडला. खरं तर तो हरवलाच नव्हता, सापडला. हा व्यवहार व्यर्थ आहे. जी वस्तू अज्ञानाने आणि त्या ठिकाणी भासत असते ती ज्ञानानेच प्राप्त होत असते, संपत असते. म्हणून मोक्ष म्हणजे काय माहीत आहे? अज्ञानाने प्राप्त झालेली जी जीवदशा आहे, ज्ञानाने त्या जीवदशेचा बाध होतो. इति नाम मोक्ष. विठ्ठल 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 आणि असा असणारा मोक्ष जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात तो कशाने प्राप्त होत तो? मुखी नाम हाती मोक्ष. अहो बघा, हे बोलणं महाराजांचं असं आहे. खरं तर हा मोक्ष मिळावा याकरता मोक्ष फार दुराराध्य आहे. मोक्ष दुराराध्यू कीर होय, फार दुराराध्य आहे. हा मोक्ष मिळावा याकरता फार मोठे साधनं सांगितलेली आहेत. त्यामध्ये अगोदर निष्काम कर्म उपासना, विवेक, वैराग्य, समाधी, षटक, त्या ठिकाणी मुमुक्षुत्व, ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि या गोष्टी करून असणारा तो मोक्ष प्राप्त होत असतो. परंतु महाराज म्हणतात की नाही, मुखामध्ये नाम घेतल्याबरोबर तो मोक्ष प्राप्त होतो. हे कसं शक्य आहे? कारण नाम घेणं हे कर्म आहे आणि कर्माने अज्ञानाची निवृत्ती कशी होईल, ज्ञानाची प्राप्ती कशी होईल? तर याचं उत्तर महाराज म्हणतात, आयसी साक्ष बहुतांची. तुमचं अनुमान प्रमाण, तुमचं उपमान प्रमाण, तुमचं शब्द प्रमाण आम्हाला लागत नाही. आमच्याकडे प्रत्यक्ष प्रमाण आहे ना. हातच्या काकणाला आरसा कशाला? प्रत्यक्षच आहे, पुढंच आहे. असे अनेक जण तुम्हाला दाखवतो की त्यांनी ज्ञानाची साधना नाही केली मोक्षाकरता, त्यांनी फक्त नामाची साधना केली. आयसी साक्ष बहुतांची. कोण आहेत ते? खूप आहेत. प्रल्हाद, नारद, पराशर, पुंडरीक, व्यासांबरीश, शुक, शौनक, भीष्मदाल्भ्याम, रुक्मांगदार्जुन, बिभीषणादीन पुण्यानी नाम परम भागवतानुस्मराणी. पायीन गतिकेही पतित पावन, राम भज सुनु सठ मना. गणिका अजामिल व्याध गीध, गजादी खल तारे घना. हे मना, देवाच्या नामस्मरणाने कुणाला गती मिळाली नाही. गणिका, आता ही गणिका म्हणजे वेश्या होती. वेश्या आता ती चुकून वेश्येच्या जन्माला गेली होती. पूर्वजन्मात ती भक्त होती चांगली मोठी. तिने केवळ मनोरंजनाकरता एक पोपट आणला होता, पोपट. आणि त्या पोपटाला असणारी ती रोज देवाचं नाव घ्यायला शिकवायची. मन राघव, मन राम राम. त्या पोपटाला ते पोपट शिकायचा राम राम राम. तिला त्या देवाच्या नामाची आवड नव्हती, परंतु तो पोपट राम म्हणायचा म्हणून ती त्या पोपटाला शिकवण्याच्या बहाण्याने राम म्हणायची. आणि त्याचा परिणाम काय झाला? तिचा उद्धार झाला बरं का. गणिका अजामिल, अजामिळ सर्वांना त्याचा दृष्टांत माहीतच आहे. या अजामिळाने देखील भगवंताचं नाम उच्चारण केलेलं आहे, परंतु ते त्याने देवाचं नाव म्हणून घेतलं नाही. मग केवळ त्यांनी आपल्या मुलाचं म्हणून नाव घेतलं, नारायण नारायण नारायण. आणि त्याचा परिणाम काय झाला? अंत समयाला
त्या ठिकाणी असलेले ते विष्णुदूत आले आणि यमदूतही आले. दोघांचेच भांडणं सुरू झाले. विष्णुदूत म्हणाले आमचं गिरायक आहे, यमदूत म्हणाले आमचं गिरायक आहे. परंतु वास्तविक पाहता त्या ठिकाणी विजय झाला तो विष्णुदूतांचाच. त्यांनी सांगितलं की बाबा, देवाचं नाव कसंही मुखाला येऊ द्या, सांकेत्यम पारिहास्यम वा स्तोभमहेलनमेव वा वैकुंठ नाम ग्रहणम अशेषागहरम विदुः. संकेताने कोणी घेतला असेल, परिहासाने कोणी घेतला असेल, स्तोभम विनाकारण कोणी घेतला असेल, कुणाची हेळना करण्याकरता कोणी घेतला असेल, परंतु देवाचं नाव असं आहे, सर्व पापाचा नाश करतं आणि त्या जीवाचा उद्धार करतं. म्हणून या आजामेळाचा त्या ठिकाणी उद्धार झाला. अशी साक्ष बहुतांची आहे. एकच साक्षीदार आहे असं नाही, अनेक आहेत. व्याध गीध, व्याध असणारा त्या ठिकाणी तो आणि वाल्या आहे. वाल्याकडे त्याला व्याध असं म्हटलेलं आहे. म्हणजे तो रोज किती जण लोकांना मारायचा, किती ब्राह्मणांना मारायचा, रोज हत्या करायचा. परंतु अशा देखील वाल्या कोळ्याचा या नामाने उद्धार केला महाराज. असा हा वाल्या कोळी आणि त्या वाल्या कोळ्याचा उद्धार झाला. त्याला देवाचं नाम देखील म्हणता येत नव्हतं महाराज. त्याला राम राम म्हणता येत नव्हतं, तो मरा मरा म्हणत होता. पण उलटा नाम मारा मारा ये मंत्र जिनके अंतर भेदा, वाल्हा का तो हुआ वाल्मीकि, वाल्हा का तो हुआ वाल्मीकि, जब भेंट हुई नारदा. नाम राम से ज्यादा रे भाई, नाम राम से ज्यादा, नाम राम से ज्यादा रे भाई, नाम राम से ज्यादा, नाम राम से ज्यादा रे भाई, नाम राम से ज्यादा, नाम राम से ज्यादा रे भाई, नाम राम से ज्यादा. ऐशी साक्ष बहुतांचे. असे बहुत किती आहेत? अगणित आहेत, अगणित. नामाने खूप लोकांना तारलं महाराज. अनेकांची साक्ष आहे. व्याध गीध गजादी खल. गज म्हणजे हत्ती, हत्ती देखील तारलेला आहे. असं या नामाचं फळ आहे. या लोकांना मोक्षच मिळाला. यांनी कुठल्या गुरुकडे विवेक वैराग्य समाधी षटक साधन संपत्ती नाही कमवली, फक्त देवाचं नाव घेतल्याबरोबर यांना मोक्ष मिळाला. ऐशी साक्ष बहुतांची. अशी नामामध्ये ताकद आहे. नामामध्ये महाराज सर्व अधिकार, सर्वांना अधिकार दिलेला आहे. या नाम घेण्याकरता कुणाला वेगळा अधिकार लागतो असं नाही. ज्ञानाकरता अधिकार लागतो, त्याच्याकडे विवेक वैराग्य असावं लागतं. परंतु नाम घेण्याकरता कोणी चालतो, किती तो पतित असो, कसाही असो. वरी देहाजनी नावे पशुचेही लाभो. केवळ माणसाचाच देह पाहिजे असं नाही बरं का. एखाद्याचा देह पशुचा असला तरी चालतो. भक्तीचा अधिकार पशुला देखील आहे. आता काल आमच्या आळंदीमध्ये काही साधकांनी इंद्रायणीची परिक्रमा केली बघा. तर त्यांच्यासोबत आळंदीपासून एक कुत्र त्यांच्यासोबतच निघालं. ते कुत्र पूर्ण परिक्रमा केली त्यांनी. एका ठिकाणी तर मला माऊलींनी सांगितलं, एका ठिकाणी मोठाच्या मोठा ओढा होता म्हटले. आता तिथून जाण्यामध्ये फार अडचण होती. आता माणसं गेले कसे तरी. कुत्र म्हणजे त्या पाण्याला घाबरलं, परत माघारी गेलं म्हटले. आता आम्हाला वाटलं कसं येईल काय येईल, आम्ही गेलो निघून म्हटलं. परंतु संध्याकाळच्या मुक्कामाला ते बरोबर आम्हाला दिसलं म्हटले. परत मुक्कामाला कसं आलं, कुठून आलं काय माहीत, पण आलं. म्हणजे भक्ती करण्याकरता काही माणसाचाच देह पाहिजे असं नाही, कुठलाही देह चालतो. गजेंद्राचा देह कोणता होता? पशुचा देह होता. परंतु त्या गजेंद्राने त्या पशुच्या देहामध्ये भक्ती केली आणि देवाच्या नावाने पुष्पार्पण केलं आणि त्याला मुक्ती प्राप्त झाली. म्हणून भक्तीमध्ये अधिकार सर्वांना आहे. म्हणजेच नामाचा अधिकार सर्वांना आहे.
कोणी नाम घेऊ शकतो. सकळासी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. दुसरी गोष्ट, सर्व साधनामध्ये सोपं साधन कोणतं असेल तर ते म्हणजे नामस्मरण हे साधन आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेतो येथे. फक्त एवढंच आहे, हे नाम घेण्याकरता धनी कोण लागतो? शहाणा लागतो. शहाणा असेल तर तो नाम घेऊ शकतो. म्हणून शहाणा तो धनी घेतो येथे, असं हे नाम आहे महाराज. सर्व साधन सुलभत्व या नामामध्ये आहे. त्यानंतर या नामाचं फळ फार मोठं आहे ना. फळ सामान्य नाही. आपण आता हे फळ बघितलं, मुखी नाम हती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांचे, असे फळ आहे. अनंत जन्मीच्या पापाचा नाश करण्याचं सामर्थ्य या नामामध्ये आहे. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची, असं आहे. म्हणून नाम मंगळ आहे. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. अमंगलाचा नाश करणारं, विघ्नाचा नाश करणारं भगवंताचं नाम आहे. असं हे सर्वश्रेष्ठ नाम आहे. नाम चांगले चांगले माझे कंठी राहू भले. नाम चांगले चांगले माझे कंठी राहू भले. कपी कुळ उद्धरिले, कपी कुळ उद्धरिले, मुक्त केले राक्षसा. नाम चांगले चांगले माझे कंठी राहू भले. कपी कुळ उद्धरिले, मुक्त केले राक्षसा. नाम चांगले चांगले, चांगलं नाम आहे ना. माझे कंठी राहो भले, कपी कुळ उद्धरिले, मुक्त केले राक्षसा. म्हणून आयसी साक्ष बहुतांची, असं श्रेष्ठ साधन आहे. मत सज्जनी मांडिले दुकाने, सज्जनी मांडिले दुकान. जे दया पाहिजे ते आहे रे, जे दया पाहिजे ते आहे रे. भुक्ती मुक्ती फुकात साठी, मुक्ती मुक्ती फुकाच साठी, भुक्ती मुक्ती फुकात साठी. मुक्ती मुक्ती फुकाच साठी. कोणी तयाकडे न पाहे रे, कोणी तयाकडे न पाहे रे, कोणी तयाकडे न पाहे रे. कोणी तयाकडे न पाहे रे. नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळ्या, सुख दे नवी सावारे. नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळ्या, सुख देईल विसावारे. नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळ्या, कदेल विसावा. नाचत गाऊ त्याच्या गावारे खेळ्या, सुख देईल विसावारे. संतांनी दुकान टाकलं महाराज. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयताला घर पुसोनी. आणि मग म्हटले बाबा, आमच्याकडे तुमचा माल घ्यायला जागाच नाही. देव न लगे, देव न लगे, साठवडाचे रुंधले जागे. परंतु महाराज म्हटले बघा, तुम्ही जो माल साठवलेला आहे ना, तो माल डुप्लिकेट आहे. जो आपल्या अंतकरणामध्ये सध्या माल भरलेला आहे तो संसारिक माल आहे. तो धोका देणारा माल आहे. चायनीज माल आहे. दिसायला चांगला दिसतो पण टिकायला मात्र तो चांगला नाही. परंतु आमच्या वैष्णवाकडे जो माल आहे ना, तो माल खरा आहे. अभंगाचं दुसरं चरण. वैष्णवाचा मान खरा, वैष्णवाचा मान खरा. वैष्णवाचा मान खरा. वैष्णवाचा मान खरा.
वैष्णवाचा मान खरा वैष्णवाचा मान खरा वैष्णवाचा माल खरा वैष्णवाचा माल खरा तुरा वस्तुशे तुरा वस्तुशे वैष्णवाचा मान खरा वैष्णवाचा मान खरा तुरा वस्तुशी तुरा वस्तुशी वैष्णवाचा माल खरा वैष्णवाचा माल खरा वैष्णवाने जो माल आणलेला आहे ना तो माल खरा आहे. असा खरा आहे सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला असा हा परमात्मा रूपी माल वैष्णवाने आणलेला आहे. तो कधी त्याचा नाश होत नाही. आणि आपला जो माल आहे तो एरती माईके दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसानी. संसारातला माल असा आहे तो माईक माल आहे, परंतु त्याच्या पाठीमागे न जाता आपण या मालाच्या पाठीमागे जावं जो वैष्णवांचा माल आहे. वैष्णव कुणाला म्हणतात? विष्णो हो दास इथे वैष्णव जे विष्णूचे दास आहेत त्यांना वैष्णव असं म्हणतात. असे हे वैष्णव आणि या वैष्णवाने मुद्दाम हा माल आपल्यापर्यंत आणलेला आहे. घ्या. खरं तर अगोदर हा माल बाजारामध्ये विकायला नव्हता. कृतये ध्यायतो विष्णू या कृतयुगामध्ये तो विष्णूचं ध्यान करावं लागत होतं. हा माल मिळत नव्हता. त्रेतायाम यजतो मखैही त्रेतायुगामध्ये यज्ञ करावे लागत होते. द्वापारे परिचर्यायाम द्वापारयुगामध्ये देवाची पूजा करावी लागत होती. परंतु कलौ तद हरिकीर्तनात कलियुगामध्ये मात्र त्या संतांनी त्या देवाला नामरूपामध्ये आणलं. आला नावा रूपा तुका मने झाला सोपा. देव नामरूपात आला. नामही देव आहे आणि रूपही देव आहे. तुका म्हणे नाम चैतन्य हे निज धाम. नाम देवाचा अवतारच आहे. म्हणून साक्षात परब्रह्म आहे. ओम तत्सदिती निर्देश ब्रह्मणः त्रिविध स्मृतः. ब्रह्मणः त्रिविध तद्रूपाने सद्रूपाने चिद्रूपाने ते परब्रह्मच अवतरलेलं आहे. म्हणून त्र्याक्षर हे नाम ते जाण केवळ ब्रह्म. त्र्याक्षर जे ओम नाम आहे, राम नाम आहे, विठ्ठल नाम आहे, हे साक्षात परब्रह्म आहे. म्हणून तो माल वैष्णवांचा खरा आहे. तुरा वस्तुसी. आता मी गाथ्यामध्ये येताना बघायचं राहून गेलं. तुरा वस्तुसी. परंतु ऐकीव आहे की त्वरा करा याकरता आपण त्वरा करावी असा अर्थ मी, परंतु तरी पण आपण त्याचा अर्थ आपण वेगळा करू शकतो संकेताने. परंतु तुरा वस्तुसी असा आहे. म्हटले महाराज परंतु अन्य साधनं करण्याकरता आम्हाला फार कष्ट सांगितलेले आहेत. ह्या नामामध्ये काही कष्ट आहेत का? म्हटले अजिबात कष्ट नाहीत. कोणते कष्ट नाहीत? अभंगाचं तिसरं चरण. भस्मदंड लगे काठी भस्मदंड लगे काठी भस्मदंड न 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 लगे काठी
काहीच कष्ट नाही आहेत. कोणते नाहीत कष्ट? भस्म, दंड, न लगे काठी. ह्या संन्याशाला वस्तू वापराव्या लागतात. संन्याशाला भस्म लावावं लागतं, हातात दंड घ्यावा लागतो, काठी घ्यावी लागते, कमंडल घ्यावा लागतो. हे सर्व याचा अर्थ आहे संन्यास घ्यावा लागतो. घर सोडावं लागतं, वनात जावं लागतं, अरण्यात राहावं लागतं. परंतु नामस्मरणाकरता याची काही गरज नाही बरं का. बैसली ठाई म्हणता राम राम, काय तुमचे श्रम वेचे सांगा. ठाईच बैसोनी करा एक चित्त, किंवा न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. कसलेच कष्ट लागत नाही महाराज. सर्वात सोपं साधन आहे. सोपे हे साधन, लाभ येतो घरा, असं हे साधन आहे. म्हणून भस्मदंड न लगे काठी. पुढे तीर्थाटी भ्रमण. कुठल्या तीर्थामध्ये फिरण्याची गरज नाही आहे. अनेक तीर्थात लोक फिरतात, भ्रमण करतात, परंतु काही हाती लागत नाही. काय होतं? तीर्थयात्रा करून शेवटी अभिमानाची प्राप्ती हो. करिता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती हो. मी इतके तीर्थ केले, तितके तीर्थ केले, हा अहंकारच मनुष्य जवळ ठेवतो. त्यापेक्षा भगवंताचं नामस्मरण करावं. तीर्थात जाऊन जर देवाचं नाम नाही घेतलं तरी ते तीर्थ व्यर्थ आहेत असं म्हटलेलं आहे. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. म्हणून नामस्मरणापुढे काही लागत नाही. भस्म दंड न लगे काठी, तीर्थाटी भ्रमण. आणि शेवटी महाराज सांगतात की देवाची भेट होण्यामध्ये कुठलाच प्रतिबंध येत नाही, असं हे साधन आहे. आडकाठी कुठली येत नाही, लगेच देवाची भेट होते. अभंगाचं शेवट चरण. तुका म्हणे आड काठी, तुका म्हणे आड काठी, आमने आडकाठी, आमने आडका, कमने आड काठी, तुका म्हणे आड काठी, आमने आडकाठी, तुका म्हणे आडका. नाही भेटी देवासी, नाही भेटी देवासी, वैष्णवाचा माल खरा, वैष्णवाचा माल खरा. नाही भेटी देवाची, नाही भेटी देवा, वैष्णवाचा मान खरा, वैष्णवाचा मान खरा. तुरा तुरा वस्तुशी, तुरा वस्तुशी,
खरा हो बारकुमाई 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 हो हो बारकुमाई बारकुमाई हो बारकुमाई हो बारकुमाई हो बारकुमाई हो बारकुमाई हो बारकुमाई हो तुका म्हणे आडकाठी नये भेटी देवाचे देवाचे भेटी आडकाठी नये. जर आपण हा माल घेतला मुखाने नाम घेतलं तर देवाच्या भेटीमध्ये कुठलीच आडकाठी म्हणजे प्रतिबंध येणार नाही. प्रत्यक्ष देवाची भेट होऊन जाईल. असं हे नाम आहे, सुलभ साधन आहे. त्यामुळे आजचा हा पहिला दिवस आहे बरं का. आजच्या कीर्तनकाराचं काम असतं की तुम्हाला नामाचं महिमा सांगायची. का बरं नामाची महिमा सांगायची? आता इथून पुढचे 7 दिवस तुम्हाला नामस्मरण करायचे. आता आज मी बघितलं आम्ही टाळकरी आम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणू लागलो, पण तुमचं एकाचंही तोंड सर्व बंदच होतं. काही 1-2 लोक म्हणत होते, पण सर्वांचे तोंड बंद होते. हे असं चालणार नाही बरं का. हे पंढरपूर आहे. पंढरपुरामध्ये आपण परमार्थ करण्याकरता आलोच. जेव्हा जेव्हा कीर्तनकार महाराज विठ्ठल विठ्ठल जप घेतील ना, तेव्हा तेव्हा आपण सर्वांनी मुखाने विठ्ठल म्हणायचं. आणि पंढरपुरामध्ये आहे तोपर्यंत आता गावाकडच्या गप्पा बंद करायच्या, चर्चा बंद करायच्या, फोन बंद करायचे. नाही तर काय चाललं आहे, पिंटी जेवली का, काय ते असतं ना गावाकडं सर्व चर्चा असतात. तसल्या न करता आपण आता हे दिवस फार याचा फायदा घ्यायचा. मुखाने अखंड नाम घ्यायचं. म्हणून नामाची महिमा आपण ऐकली. मोठी मोठ्यांना गती आणि या नामाने दिलेली आहे. असं हे सुलभ आहे सर्वात आणि सुलभ असून फार मोठं सार्थक आहे. फार देवाचं नाव गोड देखील आहे. असे या नामाचे अनेक मोठे पैलू आहेत. काही पैलूंचा आपण विचार केला. असा पैलू मुख्य पैलू यातला आपण बघितला की यांनी मोक्ष देखील मिळतो. का मिळतो तर तो देवाच्या आशीर्वादाने मिळतो. देव काही करू शकतो. मोक्ष देणं त्याच्याकरता अवघड नाही. तो देखील मोक्ष देऊ शकतो. असा हा नामाचा महिमा आपण आज पहिल्या दिवशी या ठिकाणी बघितलेला आहे. आपली संकल्पित वेळ या ठिकाणी संपलेली आहे. म्हणून झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करायची आहे. आज माझ्याकरता हा महत्त्वाचा दिवस आहे असं म्हटलं तरी चालतं की ज्यांच्यामुळे आम्ही या क्षेत्रामध्ये आलो, ज्यांचं आम्हाला थोर मार्गदर्शन मिळालं, नवे नवे ज्यांनी आम्हाला या रस्त्याला लावलं, ह्या मार्गाला लावलं, असे आमचे आदरणीय दिगंबर बाबा. आम्हाला आळंदी माहीत नव्हती. काही आळंदीमध्ये कुठं राहायचं, काय अभ्यास करायचा, काही माहीत नव्हतं. नाहीतर आज अनेक विद्यार्थी आळंदीला येतात, परंतु आळंदीला आल्यानंतर त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही की आपण काय करायचं नेमकं. मग ते कुठल्या तरी एखाद्या कलेमध्ये अडकून त्याच आणि दिशेने प्रवाह करतात. परंतु आदरणीय महाराजांनी आम्हाला आळंदीत आल्याबरोबर हातामध्ये मराठी व्याकरणची वही दिली. जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये खरं तर ते त्या संस्थेमध्ये नाही बसले, त्यांनी ती संस्था नाही पूर्ण केली. परंतु त्यांना काय वाटलं माहीत नाही, परंतु त्यांनी माझ्याकडून पहिलं ते काम करून घेतलं. मला म्हटलं तू काहीच बाकी करू नकोस, बाकी कशाच्या मागे लागू नकोस, पहिलं संस्थेमध्ये बस. अगोदर गेल्याबरोबर आता ते मला काहीच माहीत नव्हतं की संस्थेमध्ये कसं बसायचं, काय पाठ करायचं आणि कुठला अभ्यास करायचा. ठेवताना एका संस्थेमध्ये ठेवलं त्यांनी, परंतु मला म्हटलं गुपचूप त्या संस्थेचा अभ्यास करायचा. गुपचूप मला वही आणून दिली व्याकरणाची. तेव्हा काय पुस्तक मिळत नव्हते मराठी व्याकरणचे. वह्या मिळायच्या, याच्या वहीहून त्याच्या वहीहून लिहून घ्यायचं. अशी त्यांनी वही मला प्राप्त करून दिली आणि मग मी देखील चांगली पाठ केली आणि जोग महाराज संस्थेमध्ये
पहिल्याच परीक्षेला बसलो आणि चांगल्या मार्काने उत्तीर्ण झालो. मग त्यांना आनंद झाला. त्यांना म्हटलं, ते म्हटले आता चिंता नाही, म्हटले आता 4 वर्ष आम्हाला काही काळजी नाही. आणि मग तिथे त्या अभ्यासक्रमामध्ये सर्व गुरुवर्य आमचे, त्या गुरुवर्यांचं मार्गदर्शन मिळालं. आमचे गुरुवर्य रामचंद्र बाबा, निकम बाबा पहिल्या सुरुवातीला मिळाले, नंतर वैद्य बाबा आम्हाला मिळाले, नंतर नथुसिंग बाबा गुरुवर्य, नंतर मारुती बाबा, नंतर मोठे बाबा, नंतर गुरुवर्य विठ्ठल बाबा घुले मिळाले, नंतर मधुकर बाबा शिंपी मिळाले. अशी ही सर्व मोठी 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 मंडळी, यांचं मार्गदर्शन मिळालं, यांचे दर्शन झाले. मग यांच्या सान्निध्यामध्ये राहून ही वाटचाल इथपर्यंत आली. आज पुन्हा असा आनंदाचा योग आला की त्याच संस्थेमध्ये पुन्हा सेवा करण्याचा योग प्राप्त झाला. तिथेच जो अभ्यास आम्ही केला तोच पुन्हा शिकवायचा एक प्रसंग आला, संधी मिळाली. अशी देखील सेवा त्या ठिकाणी लाभली. याचा अर्थच असा आहे की जीवनामध्ये जर चांगलं मार्गदर्शन मिळालं तर माणसाचं जीवन चांगल्या योग्य रीतीने जातं आणि वाटचाल करतं आणि योग्य मुकामापर्यंत पोहोचतं. म्हणून आम्ही आमचं सद्भाग्य समजतो की आम्हाला जीवनामध्ये बाबांसारखे मार्गदर्शक मिळाले. आमचे बंडूदेव महाराज वारंवार मार्गदर्शन करायचे. आमचे गुरुवर्य तुकाराम बाबा नेहमी आम्हाला आणि आषाढी कार्तिकीला भेटले म्हणजे सारखं मार्गदर्शन असायचं. ह्या सर्व मंडळी आमच्या गुरुतुल्य आहेत. त्यामुळे यांच्यासमोर कीर्तन करणं म्हणजे आमच्या प्रत्यक्ष घरामध्ये माता पित्यासमोर कीर्तन करण्याचा आनंद आम्हाला प्राप्त होतो. अशी ही मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. या कीर्तनाच्या निमित्ताने त्यांचं दर्शन झालं. अस्तु झालेली सेवा इथे पूर्णविराम. आणि आता चालतर नको. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय. कोडिले लेकरू बेडे वाकुडे